आणि यानंतर पुढची बातमी पाहणार आहोत। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंची शिवसेना पुन्हा दावा करण्याच्या तयारीत आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्यानंतर आता काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव चर्चेत होतं। विधानसभा विरोधी पक्षनेता जर अध्यक्षांनी दिला नाही तर वरच्या सभागृहात ते आपला विरोधी पक्षनेता बसवण्याच्या तयारीत आहेत। आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंची शिवसेना हे पुन्हा दावा करण्याच्या तयारीत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे। जुई, आता ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर पुन्हा दावा करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते का? अधिक माहिती या संदर्भात। आपण पाहतोय दीपाली की विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे। मात्र त्यानंतर पुढचा विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न सगळ्यांनाच उपस्थित झाला आहे। काँग्रेसची संख्या खरं तर विधान परिषदेमध्ये आता सर्वाधिक आहे। संख्याबळ जर आपण पाहिलं तर मग काँग्रेसचे 7 आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 आमदार आहेत। मात्र अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ती संख्या 6 वर येते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे 3 आमदार विधान परिषदेत आहेत। त्यामुळे काँग्रेसची संख्या ही सर्वाधिक असल्याने निश्चितच काँग्रेस दावा करणार हे आधीपासूनच ठरलं आहे महाविकास आघाडीमध्ये। मात्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे। तसं पत्र देखील ते अध्यक्षांना त्यांनी दिलं आहे भास्कर जाधव यांच्या नावाचं। मात्र अद्यापही भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नाही। विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेता विधानसभेला देतील की नाही यावर देखील शंका आता उपस्थित केली जात आहे। अशातच जर खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता मिळाला नाही तर वरच्या सभागृहामध्ये म्हणजेच विधान परिषदेमध्ये आपला विरोधी पक्ष नेता बसवण्याची शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तयार झाली आहे आणि अशी पडताळणी देखील ते करत आहेत। खरं सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे। मात्र जर आपण अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचं भाषण पाहिलं तर मग देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनिल परब आता तुम्ही तयारीला लागा असे संकेत दिले होते। त्यामुळे कदाचित कुठे ना कुठेतरी अशी शक्यता आता वर्तवली जाते की विधान परिषदेमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दावा करण्याची शक्यता आहे। जरी संख्याबळ कमी असलं तरी देखील ते हे दावा करतील, कारण का विधानसभेत त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळत अद्यापही नाहीये। दीपाली, निश्चितच जुई, त्यामुळे पुढचा विरोधी पक्षनेता कोण होणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।